वड्यांचे तेच प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल तर हे मिश्र डाळीचे एकदम कुरकुरीत, प्रोटीने भरपूर, खूप जसं पौष्टिक मस्त वडे नक्की करून बघा। अगदी कमी तेलकट, झटपट होतात। आता वड्यांबरोबर खाण्यासाठी एक लाल चटणी सुद्धा दाखवलेली आहे। एक 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये व्यवस्थित राहते। आता ही चटणी फक्त वड्यांबरोबरच नाही तर इडली, डोसा, अप्पम, उत्तपम सगळ्यांबरोबर खाऊ शकता। एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर भाजी म्हणून चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे। शिवाय कमी साहित्यात भरपूर टिप्स आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपीची सुरुवात लाल चटणीपासून करूया। त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। गरम तेलावर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे। सोबतच 5-6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। दोन्ही जिन्नस साधारणतः मध्यम आचेवर रंग न बदलता न करपता फक्त 1 मिनिटभर आपण थोडंसं वर खाली परतून घेतलंय। यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे। हे सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही किंवा खूप जास्त याला काळपट करायचं नाही, नाहीतर चवीत थोडासा फरक पडतो। थोडंसं वर खाली करून घेतलं की 2 मध्यम आकाराचे आपण टोमॅटो रफली चिरून घेतलेत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो किंवा जिन्नस पटकन लवकर नरम पडतात किंवा लवकर परतले जातात। मीठ घालून हे परतून घेतल्यामुळे पटकन टोमॅटोला पाणी सुटतं। आता या पाण्यामध्येच टोमॅटो साधारणतः 2 मिनिटं मोठ्या आचेवर आपण थोडासा नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत। टोमॅटो 2 मिनिटात नरम झालेला आहे असं हे उलथानानेच आपण याला मॅश करून घेतलंय। टोमॅटो असा अगदी लगदा होईपर्यंत आपण चांगलं करून घेतलंय। एक चटपटीत चटणी होण्यासाठी चमचाभर भिजवून घेतलेली चिंच घातली। तुम्ही कोरडी चिंच घातली तरी सुद्धा चालू शकेल, पण भिजवून घातल्यामुळे काय होतं माहिती का, यामध्ये छान ते एकजीव होतात आणि मिक्सरला छान याची पेस्ट होते। नसेल तर तुम्ही अख्खी चिंच छोटी गोळी घातली तरी सुद्धा चालू शकेल। जिन्नस चांगली थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। यामध्ये अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची। तुमच्याकडे अख्खी काश्मीरी मिरची असेल ती परतताना तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता छान चटपटीत आंबट गोड चटणी होण्यासाठी थोडासा गुळाचा खडा घातलाय। एक 3-4 चमचे आपण इथे भाजलेली डाळव घेतलेली आहे। तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी सुद्धा चालू शकेल। या दोन्ही जिन्नसांमुळे याला छान दाटसरपणा येतो। आता गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून छान बारीक चटणी आपण फिरवून घेतली आहे। आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी अशीच खाऊ शकता, पण पटकन संपवावी लागेल। आता याला आपण फोडणी देणार आहोत। फोडणी दिल्यामुळे एक तर चवीलाही छान लागते आणि चटणी पचायलाही हलकी जाते, म्हणून आपण याला आता फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी चमचाभर तेल छान कडकडीत आपण फोडणी पात्रात गरम करून घेतलंय। तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी, अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहे। फोडणी पटकन या चटणीवर घालायची आहे। ही चटणी ना गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा अगदी मस्त